उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना करी कोणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कणा वाकला घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर जन्माया बापर उमगाया बापर जन्माया बापर मानवदेह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. काकडा आरतीमध्ये सुंदर वर्णन केले. अल्पायुष्य 100 वर्षाचं आयुष्य 100 वर्ष आजकाल कोणी जगत एखाद्याचं जगलं 100 वर्ष तर लोक चर्चा करतात अहो ते 100 वर्ष जगलं अहो ते 100 वर्ष जगलं 100 वर्ष सुद्धा कोणी जगत नाही. पण तरी 100 धरा अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते शत म्हणजे 100 अर्ध रात्र खाय 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस म्हणजे काय झालं 50 वर्ष गेले उरले 50 वर्ष. 50 वर्षामध्ये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय 50 वर्षामध्ये संसारामध्ये 25 गेले आणि उरलेले 75 ते 100 त्या ठिकाणी काय गेले आजारात निघून गेले. काय भजनासी उरले ते पाहेगा काहीच भजनासाठी उरत नाही. एक श्लोक आलाय दुर्लभो मनुष्य देह देहिनाम क्षणभंगूर तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठम योगी दुर्लभम. दुर्लभ आहे हा कधीतरी मिळणारा देह आहे. ज्यावेळेस पाप पुण्य समान होतं त्यावेळेस आपण हा नरदेह आपल्या या ठिकाणी प्राप्त होतो. अगदी त्या ठिकाणी इतका दुर्लभ देह आहे आणि या दुर्लभ देहामध्ये फक्त आपल्याला भजनच करायला सांगितलं आहे पण आपण ते करत नाही. नाशिवंत देह आहे हा जो निघून जाणार आहे आणि हा जो काळ आहे ही आपला हा काळ आपली वाट बघत आहे आणि ही वाट बघत असलेला काळ म्हणून आपलं जे उर्वरित जे आयुष्य आहे आपलं जे थोडं काही बहुत आयुष्य आहे त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं आहे तर संतांची संगत करायला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर भगवंताची प्राप्ती करण्याकरिता संतांच्या संगतीत राहायला सांगितले. ऐका जीवन जगत असताना संत आपल्या जीवनात येणं हे भाग्याचं लक्षण आहे. संतांच्या संगतीत राहणं अहो भाग्याचं लक्षण आहे. संत संगतीमध्ये त्या ठिकाणी राहणं हे त्या ठिकाणी परम भाग्याचं लक्षण आहे. आणि एवढंही कळून एखाद्याला हे जर कळत नसेल तर त्या ठिकाणी दुर्भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल कारण तुम्हाला सांगू हे तुम्हाला सांगितलं आयुष्य लहान आहे आणि त्याच्यामध्ये संत संगतीमध्ये राहा हे आयुष्य कमी आहे. त्याच्यामध्ये जितकं तुम्हाला चांगले कर्म करता येईल तितके चांगले कर्म करा. नाहीतर आपलं असं होतं ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलोय तेच करायचं राहून जातं. कारण हे आपलं जे शरीर आहे हे एक भाड्याचं घर आहे. काय हे एक भाड्याचं घर आहे. आपला त्या ठिकाणी भाडं देणं थकलं भाडं देणं झालं नाही का आपण त्या ठिकाणी निघून जातो. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस त्या ठिकाणी आपल्याला ते निघून जायचं आहे. पण जीवनात येऊन काहीतरी आपण केलं पाहिजे. जीवनात येऊन आपल्याला कोणतरी 4 शब्द चांगले बोललं पाहिजे. नाहीतर मेल्यानंतर असं नाही म्हणलं पाहिजे मेला बरं झालं चांगलं झालं मेला तो त्याने कधीच कुणाचं चांगलं केलं नाही. म्हणून मघाशी तुम्हाला सांगितलं की उत्तमाची उरी कीर्ती मागे. आपण असं जगा का त्या ठिकाणी आपलं काहीतरी कीर्ती मागे राहिली पाहिजे. नाहीतर असं होतं क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको खो दिया जिसे पाना था उसको खो दिया अमृत छोड़ा
पिता है शराब रे, भगवन के नाम को तू भूल गया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, काहीच केलं नाही, तू असंच जीवन घातलं। म्हणून त्या ठिकाणी काहीतरी जीवनात येऊन केलं पाहिजे। म्हणून संत समागमी त्या ठिकाणी काय करा, संतांची संगत धरा, कारण संतांच्या संगतीत का लागले तर तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी किस्मत झूलेगी, अच्छी बनेगी, तेरी किस्मत झूलेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, 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 संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। जीवनामध्ये आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जीवन कसं जगतो हे आपल्याला कुणामुळे कळतं तर संगतीमुळे कळतं। एखादा दारुडा व्यक्ती जर एखाद्या आमदारासोबत चालला ना, लोक म्हणतात सुधारला वाटतं, पण एखादा प्रतिष्ठित व्यक्ती एखाद्या विचित्र लोकांसमोर चालू द्या, लोक म्हणतात हा बी बिघडला वाटतं। म्हणून जीवनामध्ये मित्र बनवत असताना, जीवनामध्ये सखा बनवत असताना त्या ठिकाणी काय करा, त्या जीवनामध्ये मित्र आणि सखा बनवत असताना व्यवस्थित आणि त्या ठिकाणी आपला त्या गोष्टीचा सर्व सारासार विचार करून त्या ठिकाणी जीवनामध्ये मित्र बनवत चला। कारण मित्र कसा असावा, हा आरशासारखा असावा। का तर आरसा जो आहे हा कधीच खोटं बोलत नाही। एक म्हातारी होती, त्या ठिकाणी तिने काय करावं, एक तरुणपणी आरसा आणलेला होता आणि तो आरसा आणल्यानंतर तिने तो तरुणपणी आरसा बघितला, तो पेटीत पालथा मारला आणि पेटीत पालथा मारल्यानंतर त्या ठिकाणी काही वर्षानंतर त्या ठिकाणी एका जत्रेत गेली आणि एका जत्रेत त्या ठिकाणी तो आरसा बघितला, एक आरसा बघितला आणि हा आरसा बघितल्यानंतर त्या जत्रेमध्ये ती बाई सांगते, ती म्हातारी सांगते, हा आरसा नको मला दुसरा आरसा द्या। काय, हा आरसा नको मला दुसरा आरसा द्या। दुकानदाराने मोठा आरसा दिला, नाही हो हा पण नाही, त्याच्यात पण ती म्हातारी दिसायला लागली, हा नाही हो दुसरा द्या। त्याच्याही पेक्षा मोठा दिला, अहो हा पण नाही, याच्यात पण मी म्हातारी दिसते, हा नाही याच्यापेक्षा वेगळा द्या। दुकानदाराने सांगितलं, तुम्ही कोणताही आरसा घेतला तर तुम्ही आता म्हाताऱ्याच दिसणार आहे। नाही नाही नाही, मी जो आरसा घेतलाय ना, जो पूर्वी, त्याच्यात मी तरुण दिसते। त्यावेळेस घरी जाऊन बघितलं, पेटी खोलली, आरसा उघडला, त्याच्यात ती म्हातारी दिसली। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आरसा हा कधीच खोटं बोलत नाही। जो तुम्हाला आहे, जसे आहे तसे तुम्ही त्या ठिकाणी दिसतात। म्हणून आरशासारखा मित्र करायला असावा। दुखडवायला उंबरा सारखा, दुखडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा। त्या ठिकाणी सांगितलंय, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा।
ज्यावेळेस तुझ्यासारखा मित्र मी बनवेल तर एक चांगला जर मित्र मिळाला तर कधीच जीवनामध्ये वाट चुकणार नाही. आणि तो मित्र असा असायला पाहिजे का तो त्या ठिकाणी वणव्यामध्ये धडधड ज्वालेमध्ये म्हणजे धडधड संकटामध्ये तो आपल्याजवळ गारव्यासारखा आला पाहिजे, आपला साथीदार म्हणून आला पाहिजे. असा मित्र, अशी संगत धरा. म्हणून संत समागमी, संतांसारखी संगत धरा, चांगली संगत धरा. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. या जीवन जगत असताना काय करा तर परमार्थाची तातडी करा. का तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, भक्त प्रल्हादाने काय करावं, इतकं संकट आले, इतके संकट आले, इतके संकट आले, अगदी हिरण्यकश्यपू सारखी. हे बघा भागवतामध्ये ऊती नावाचा एक स्कंद आहे आणि या ऊती नावाच्या स्कंदामध्ये 3 वासना सांगितल्या. एक सत वासना सांगितली, एक असत वासना सांगितली आणि एक मिश्र वासना सांगितली. या भक्त प्रल्हादा म्हणजे सद वासना सांगितली आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूची असद वासना सांगितली म्हणजे वाईट वासना. आणि त्या ठिकाणी कयाधूची म्हणजे भक्त प्रल्हादाच्या आईची ही मिश्र वासना सांगितली. भक्त प्रल्हादाचा बाप राक्षस असताना सुद्धा त्या ठिकाणी भगवंताची कृपा, नारदजीचा आशीर्वाद आणि त्या ठिकाणी वरदान म्हणून त्या ठिकाणी भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला. आणि एवढे संकट येऊन सुद्धा भक्त प्रल्हादानं सांगितलं हिरण्यकश्यपूला, बाबा मी म्हणेल तर एवढंच म्हणेल, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. अगदी काय 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 करवलं, परंतु जाको राखे साईया मार सखे ना होय. ज्याला भगवंताची त्या ठिकाणी साथ आहे, काय ज्याला भगवंताची साथ आहे त्याला कोणीच कोणाचं त्या ठिकाणी काही करू शकत नाही, कोण त्याचा बाल बाका करू शकत नाही. म्हणून भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, पण त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी नारायणाचं नाव सोडणार नाही. तुम्हाला सुद्धा नारायणाचं भजन करायचं असेल तर करा, कारण जीवनामध्ये त्या भगवंताची तातडी केली पाहिजे, त्या भगवंताच्या त्या परमार्थाची त्या ठिकाणी उपासना केली पाहिजे. त्यावेळेस हिरण्यकश्यपू जोरात ओरडला आणि जोरात ओरडून त्या ठिकाणी लोटून दिलं. सांगितलं याला कडकडत्या तेलामध्ये टाका, नाहीतर याला काही करा पण याला मारून टाका. त्या भक्त प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्यात आलं पण भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही. शेवटी भगवंताने काय करावं, एका खंब्यामधून भगवंताने स्वतः नरसिंह स्वरूपाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. मला ही कथा सांगायचं एवढंच तात्पर्य होतं का ज्यावेळेस तुम्ही भगवंताची तातडी करणार आहात, ज्यावेळेस तुम्ही भगवंताचा विश्वास ठेवणार आहात, ज्यावेळेस तुम्ही भगवंतासोबत राहणार आहात, ज्यावेळेस भगवंतावर विश्वास ठेवणार असाल, देवा तू जे करशील तेच योग्य आहे आणि तुझ्या भरोशावर मी आज जगते आहे, हे जर त्या ठिकाणी तुम्ही धराल तर त्या ठिकाणी तो भगवंत कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करा, भगवंताची तातडी केली पाहिजे. अगदी दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी अजामेळ पापराशीन तोही गेला वैकुंठासी. का गेला? इतका पापी, इतका पापी, इतका पापी मनुष्य का जो लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला माहीत होतं हा व्यक्ती नक्कीच नरकात जाणार. ज्यानं कधीच कुणाचं चांगलं केलं नाही, ज्यानं कधी कुणाला चांगलं म्हटलं नाही, हा नक्की कुठे जाणार, नरकात जाणार. पण का? संतांची संगत घडली. कशी घडली ऐका. एक दिवस त्या ठिकाणी संत चातुर्मासाचे दिवस होते. आता सुद्धा चातुर्मासाचे दिवस आहे. आमच्या सचिन दादाचं खरंच भाग्य आहे, चातुर्मासामध्ये त्या ठिकाणी काय आले, वर्षश्राद्ध आलंय आणि आज इतका मोठा दिवस आहे, इतका मोठा दिवस आहे का आज साक्षात गोपाल आलाय आणि आपला गोपाल आपल्यातून निघून गेलाय. खूप मोठी गोष्ट आहे आज, ज्यामुळे गोपाल काल्यामध्ये आज या ठिकाणी या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण जमलो आहे. बघा मला सांगायचं तात्पर्य, मला एवढंच सांगायचं होतं, चातुर्मासाचे दिवस आहे आणि चातुर्मासाच्या दिवसामध्ये संत मंडळी भ्रमण करताय आणि संत मंडळी भ्रमण करत असताना त्यावेळेस काही जे लहान लेकरं होते त्या संतांनी लहान लेकरांना विचारलं, बाळांनो कारण या गावामध्ये या ठिकाणी असं काही सात्विक घर, सात्विक ठिकाण आहे का ज्यांच्या घरी आम्ही आजच्या दिवस राहू शकतो. सांगितलं आजकालचे पोरं म्हणजे फार डेंजर. आजकालच्या पोरांच्या नादी लागणं म्हणजे आपला मूर्खपणा सिद्ध. पोरं इतके विचित्र, इतके विचित्र, इतके विचित्र. त्या पोरांनी काय केलं, त्या पोरांनी असं केलं की पोरांनी सांगितलं हो आहे ना. पोरांना आपण सरळ बोलत ते आपल्याला उलटं सांगतात, उलटं बोलत ते सरळ सांगतात. पण संतांना काय माहिती, संतांना सांगितलं हो आहे ना, आजामेळ्याचं घर आहे तिथं जा. संत मंडळी आजामेळ्याच्या घरी गेले. आजामेळ्याच्या घरी गेल्यानंतर त्यावेळेस आजामेळ्याच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ती वैश्या बाहेर आली. कारण हा आजामेळ ब्राह्मण पुत्र असताना सुद्धा, चांगल्या कुळात जन्माला आलेला असताना
सुद्धा हा जो ब्राह्मण आहे, हा जो अजामिळ आहे, याने स्वतःची पत्नी बाहेर काढून दिली आणि त्या ठिकाणी एक वैश्याला घरात घेऊन आलेला. ती वैश्या मात्र भगवंताची सेवा करायची. त्या वैश्यानं सांगितलं, बाबा संतांना तुम्हाला कोणी पाठवलं माझ्या घरी? माझ्या घरी अजिबात कधी चांगलं गायलं जात नाही, कधी भजन नाही, कधी कीर्तन नाही, रोज त्या ठिकाणी रोज वाईट वागलं जातं, रोज त्या ठिकाणी अभद्र खाल्लं जातं, रोज त्या ठिकाणी मदिरा पान केली जाते. पण ऐका, संत दारात आले आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मागे पाठवणार नाही. एक काम करते, तुम्हाला मी जो कोरडा शिदा आहे तो देते आणि तो कोरडा शिदा तुम्ही काय करा, त्या ठिकाणी शिजवून खा. आणि त्यावेळेस संतांनी शिजवून खाल्ला. ज्या पोरांनी अजामिळाच्या घरी संतांना पाठवलं, त्याच पोरांनी अजामिळाला सांगितलं, अजामिळा, अरे तुला माहिती आहे का, तू रोज कमवतो आणि तुझी बायको लोकांना वाटून देते. पण अजामिळ तावात घरी आला. घरी आल्यानंतर अजामिळाने म्हटलं, भांडणं झाले, भरपूर भांडणं झाले आणि त्या ठिकाणी सांगितलं, आजपासून परत कोणाला काही द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी संत परत अजामिळाच्या घरी आले. त्यावेळेस अजामिळ मात्र घरीच होता आणि अजामिळ घरी असताना अजामिळाने सांगितलं, हे बघा, काल माझ्या बायकोने तुम्हाला काही दिलंय, पण आज मात्र मी तुम्हाला काही देणार नाही. तुम्ही इथून निघून जा. संतांनी सांगितलं, आज आम्ही तुझ्याकडनं काही घ्यायला नाही, तुला मात्र त्या ठिकाणी द्यायला आलोय. सांग तुला काय पाहिजे? अजामिळ सांगितलं, नाही, मला काही नको, मला काही पाहिजे पण नाही आणि तुम्ही इथून निघून जा, मला त्या ठिकाणी काहीच नको, मला सगळं आहे. पण अजामिळाला सांगितलं, ऐका, संतांनी सांगितलं, अजामिळ, आम्ही ज्यांच्याकडनं काहीतरी घेतो त्यांना काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही, तू सांग काय पाहिजे. अजामिळाला सांगितलं, मी काहीच मला नकोय आणि मीही तुम्हाला काही देणार नाही. पण मात्र त्या संतांनी काय सांगितलं, अजामिळाची पत्नी गर्भस्थ होती आणि त्या गर्भस्थ असणाऱ्या अजामिळाच्या पत्नीला सांगितलं, अगं ऐक, तुला जो बालक होईल, तुला जो पुत्र होईल, त्याचं नाव काय ठेव? नारायण असं ठेव. आणि नारायण असं ठेव म्हटल्यानंतर काही दिवस संत निघून गेले. काही दिवसानंतर प्रसूती झाली. त्या बाळाचं नाव तिने खरंच नारायण असं ठेवलं. आणि नारायण ठेवल्यानंतर एक दिवस असं झालं का त्या ठिकाणी अजामिळाला काळाने ग्रासलं. काळाने ग्रासल्यानंतर अजामिळाला काळ घ्यायला आला आणि घ्यायला आल्यानंतर बापाचं एक कौतुक असतं, आईचं एक कौतुक असतं. काय, जो लहान मुलगा असतो सगळ्यात घरातला, लहान जे शेंडीफळ असतं आपल्या भाषेत जे असतं लहान बाळ, त्याला आपण सारखं नाव आवाज देतो, सारखं त्याच्यासोबत खेळतो. म्हणून तो नारायण इर्द गिर्द खेळणारा जो नारायण आहे. आणि या अजामिळाला जे काळाने ग्रासलंय, त्या काळाने ग्रासल्यानंतर अजामिळ मात्र नारायण 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 असा आवाज देतोय. आणि त्याच ठिकाणी यमदूतही आले, देवदूतही आले. यमदूतांनी देवदूतांना विचारलं, देवदूतांनो, तुमचं इथं काय काम आहे? इतका पापी माणूस आणि तुम्ही देवदूत याला घ्यायला आलात, काय कारण? सांगितलं, यमदूतांनो, तुम्हाला माहिती आहे अंतकालीची मावी, ज्यावेळेस अंताच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस शेवटच्या वेळेस मरणाच्या समयी एखाद्याने भगवंताचं नाव घेतलं का तो त्या ठिकाणी कितीही पापी असला तरी तो कुठं जातो? देवाजवळ जातो. हे तुम्हाला माहिती आहे. अरे बाबा, याने तुमच्या देवाचं नाव नाही घेतलं, याच्या पोराचं नाव नारायण आहे, याच्या पोराचं नाव नारायण असल्या कारणाने याने पोराला हाक दिला, तुमच्या देवाला हाक नाही मारली. देवदूतांनी सांगितलं, अजामिळा, यमदूतांनो, तुम्हाला सांगू का? अरे ऐका, याच्या पोराचं नाव आजकालचं आहे, आमच्या भगवंताचं नाव अनादी कालापासून आहे, म्हणून आम्हीच याला ठिकाणी घेऊन जाणार. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे का तुम्ही काही केला, अजामिळ पापराशीन तोही गेला वैकुंठासी. कितीही पापी असलात तुम्ही काय करा, संतांची संगती धरा आणि परमार्थाविषयी तातडी असू द्या. जे आपल्यातून सोडून 1 वर्ष झाले असे असणार आहे आमचे सचिन दादा, ज्यांना 1 वर्ष सोडून झालं आहे, त्यांच्या आईबापावर आणि त्यांच्या बहिणीवर काय डोंगर कोसळला आहे हे त्यांनाच माहीत असतं. कारण सांगायला फार सोपं वाटतं का तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका, हे करू नका, ते करू नका. पण ज्याच्यावर ते अनुभवतं किंवा ज्याच्यावर ती गोष्ट होती त्याला ते समजतं. अगदी मला सांगायचं म्हणजे माझ्यावर सुद्धा अगदी 2 महिने झाले खूप मोठा डोंगर कोसळला आहे. म्हणून आल्या ज्यावेळेस मी ताईंना बघितलं रडताना, म्हटलं आता आपण काही कीर्तन करू शकत नाही. अगदी माझे कीर्तनं वगैरे सगळे बंद ठेवलेले होते. आणि त्यानंतर फक्त माझ्या वडिलांनाही जाऊन अगदी 1.5 महिना झाला आहे. म्हणून त्या 1.5 महिन्यात फक्त 2-3 दिवसापूर्वी 1 कीर्तन केलं आणि आज 1 कीर्तन केलं, तेही खूप दिवसाचं घेतलं आहे. म्हणून या ठिकाणी मी अगदी बघितल्यानंतर मलाही भरून आलं, पण मी शेवटपर्यंत नंतर बघितलंच नाही. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे
की एवढ्या कमी वयात निघून जाणं खूप मोठी शोकांतिका आहे. अजून त्यांचं लग्न झालं नव्हतं. अनेक बाळाचा जन्म झाला म्हणजे आई वडील त्याचे पुढचे स्वप्न बघतात. सुनी नातवंड बघेल, हे बघेल, ते बघेल, ते करेल, परंतु त्या ठिकाणी काय आज काहीच बघता आलं नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. खूप मोठं वडिलांना दुःख आहे, खूप मोठं आईला दुःख आहे. पण या दुःखातून ह्या सर्वांनी सावरावं हीच माझी सर्वांना इच्छा आहे आणि हीच भगवंताला प्रार्थना आहे. आणि या आमच्या सचिन दादांना सुद्धा त्या ठिकाणी खूप सुंदर असं स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये चांगली जागा भेटावी हीच मी भगवंताला प्रार्थना करते. विठ्ठल या ठिकाणी बघा मला आमंत्रित करणारे संपूर्ण गीते परिवार आणि आमचे भारतदादा, त्यांनी मला ज्यांनी कॉन्टॅक्ट केला असे असणारे भारतदादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या गावचे आचारी असे उमेश दादा यांनी संपर्क साधला. असे उमेश दादांनाही मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी बघा मला वाटलं नाही एवढे ओळखीचे माझे लोक या ठिकाणी दिसतील, पण अनेक ओळखीचे लोक या ठिकाणी मला तिथे दिसले. कारण मी काही लांबची नाही, मी माझं माहेर म्हणजे टाकळी आहे आणि त्या ठिकाणी म्हणून सर्व जणांना खूप आनंदी टाकळीतूनही या ठिकाणी या ठिकाणी इथं लोक आलेले तेही मला या ठिकाणी दिसले. अनेक गावावरून अनेक सर्व अध्यक्ष असतील, सर्व नातेवाईक असतील या ठिकाणी आले, त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. असो या ठिकाणी बघा त्या बापाची काय अवस्था आहे आणि या ठिकाणी त्या आईची काय अवस्था आहे हे सर्वांना समजून घेऊ शकता. पण या बापालाही आणि या आईलाही आणि या सर्व बहिणींनाही सर्व भावांनाही या ठिकाणी मी विनंती करेल का तुम्ही काय करा, या दुःखातून आता सावरून जा. कारण आलेला माणूस हा जाणार आहे. ज्याला जन्म झाला त्याचा मृत्यू मात्र नक्की होणार आहे. म्हणून या दुःखातूनच सर्वांनी सावरावं एवढीच मी प्रार्थना करू शकते. कारण आज त्या बापाला त्या मुलाची इतकी लग्नाची इच्छा, इतकी पुन्हा नातवंडाची इच्छा, खूप इच्छा, पण त्या इच्छा सगळ्या आज नाहीशा झालेल्या आहे. त्या इच्छा सगळ्या आज संपुष्टात आलेल्या आहे. म्हणून त्यांनी काय करावं की आपला दुसरा जो मुलगा आहे त्याच्यासोबत त्या इच्छा आता वाटून घ्याव्या हीच आता त्या ठिकाणी हे. कारण तो बापाचा जीव फार हळवा असतो, खूप खूप हळवा असतो. लोकांना वाटतं बाप फार कठोर आहे, बाप फार कठोर आहे, बाप फार कठोर आहे, पण बाप मात्र कठोर नसतो. बाप हा नारळासारखा असतो. बाहेरून जरी तो कडक असला तर आत मात्र मुलायम असतो. पण त्या आजचा जो मुलायम बाप आहे हा कोणाला दिसत नाही, पण बाहेरचा कठोर बाप मात्र प्रत्येकाला दिसतो. पण ऐका, त्या बापाची व्यथा समजून घ्या, त्या बापाची कथा समजून घ्या आणि त्या बापाला त्या ठिकाणी जो मान आहे योग्य तो मान त्या ठिकाणी द्या. आजकालचे पोरं असे झाले का बापाचं नाव फक्त त्या ठिकाणी आडनावाच्या नावाच्यामध्ये बाप ठेवतात, अन्यथा बापाची किंमत कुठंच नाही आहे. परंतु मी प्रत्येक तरुण मंडळीला, मुलींना, प्रत्येकाला विनंती करेल, कारण तो बाप सर्वांनी समजून घ्या. त्या बापाची अवस्था म्हणलं तर उरामधी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना करी कोणा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावाकला, घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, जन्माया बापर, उमगाया बापर, जन्माया बापर. डोळ्यातलं पाणी कधीच त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून त्या डोळ्यातलं पाणी तुम्ही समजून घ्या आणि त्या बापाला त्या ठिकाणी जे गीते परिवार आहे त्या बापाची अवस्था, आईची अवस्था, जी काही एक लेक आहे, जी काही एक ल्योक आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे, या दोघांनी त्यांना आयुष्यभर सांभाळा. आमच्या सचिन दादाची त्या ठिकाणी आठवण त्यांना येऊ देऊ नका हीच त्यांना विनंती. याच ठिकाणी आपलं कीर्तन विश्राम झालं. या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, आज माझ्या स्वर्गवासी आईवडिलांच्या आईच्या बाबाच्या चरणी आणि या ठिकाणी आमच्या आई आलेल्या आहे, आईलाही धन्यवाद असेल. त्याचप्रकारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या चरणी आणि गुरुवारांच्या चरणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर